नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रसाद मॅथ्स अकॅडमीवर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर फ्रेंड्स, प्रिव्हियस लेक्चरला आपण या चॅप्टरमध्ये इनव्हर्स व्हेरिएशन बघितलं होतं. ठीक आहे, इनव्हर्स व्हेरिएशनला काही एक्झाम्पलच्या थ्रू समजण्याचा प्रयत्न केला होता. तर फ्रेंड्स, आजच्या लेक्चरला आपण इनव्हर्स व्हेरिएशन वर काही एक्झाम्पल आहे जे की प्रॅक्टिस सेट नंबर 7.2 मध्ये दिले ते आपण बघणार. ठीक आहे, तर फ्रेंड्स, फर्स्ट क्वेश्चन काय दिला त्यांनी, द इन्फॉर्मेशन अबाउट द नंबर ऑफ वर्कर अँड द नंबर ऑफ डेज टू complete the work given a following table, complete the table. ओके, बघा फ्रेंड, त्यांनी एक्झाम्पल दिलेले. ठीक आहे, आता त्यांनी क्वेश्चन मध्ये असं मेन्शन केलंय का की हा जो टेबल दिलाय, हे जे एक्झाम्पल दिले ते इनव्हर्सली व्हेरिएशन मध्ये आहे का डायरेक्टली व्हेरिएशन मध्ये, हे त्यांनी दिलंय का? नाही दिलं. म्हणून आता जर त्यांनी नाही दिलं तर आपल्याला बघावं लागेल, आता चेक करावं लागेल की हे जे एक्झाम्पल आहे ते इनव्हर्सली व्हेरिएट करतोय इनव्हर्सली व्हेरिएशन मध्ये का डायरेक्टली व्हेरिएशन मध्ये, हे आपल्याला चेक करावं लागेल. मग कसं चेक करायला बघा फ्रेंड्स, या ठिकाणी मी काय केलंय, नंबर ऑफ वर्करला एक्स मानलंय, डेजला वाय मानलंय. ठीक आहे, आता या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल का की एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वाय, किंवा एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द वाय, असं म्हणता येईल का? नाही म्हणता येईल, कारण की त्यांनी त्या ठिकाणी मेन्शनच नाही केलंय. मग आपल्याला हे चेक करावं लागेल की हा जो टेबल आहे तो इनव्हर्सली व्हेरिएशन मध्ये आहे का डायरेक्टली व्हेरिएशन मध्ये. ठीक आहे, मग कसं चेक करा बघा. लेट्स नंबर ऑफ वर्कर मी एक्स मानला, डेजला आपण वाय मानला. ठीक आहे, मग याला कसं चेक करणार, हा कॉलम घेणार. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये या एक्स आणि वाय क्वांटिटी जो रेशो असतो तो कॉन्स्टंट असतो डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये. ठीक आहे, मग आपण बघू, आपण आधी हा कॉलम कन्सिडर करू. ठीक आहे, एक्स अपॉन वाय 30 डिवाइडेड बाय 6. ठीक आहे, एक्स काय आहे 30, वाय काय आहे 6 आहे. ओके, मग बघा मग काय येतो या ठिकाणी 5 येतो. ओके, याचा काय रेशो येतोय 5 येतोय. ठीक आहे, आपल्याला सगळ्या ठिकाणी रेशो हा कॉन्स्टंट पाहिजे. जर या सगळ्यांच्या रेशो जर कॉन्स्टंट येत असेल तर हे एक्झाम्पल हे डायरेक्ट व्हेरिएशन्स असेल. ठीक आहे, बघा मग 30 चे 5 आला. आता आपण 20/9 करणार. ठीक आहे, एक्स अपॉन वाय. ठीक आहे, आपण हा कॉलम कन्सिडर करतो. ठीक आहे, हा कॉलम, या कॉलम मध्ये एक्स ची व्हॅल्यू काय आहे 20, आणि या कॉलम मध्ये वाय ची व्हॅल्यू 9. आता 20/9 5 येतो का? नाही येत. 20/9 हा 5 येत नाही. ठीक आहे, म्हणजे बघा सारखं येतोय का? नाही येते. म्हणून आपल्याला काय लिहिता येईल, काय लिहिते आपल्याला, this example is not in direct variation. ठीक आहे, हे जे एक्झाम्पल आहे ते डायरेक्ट व्हेरिएशनचं नसेल. ठीक आहे, डायरेक्ट व्हेरिएशनच्या का नसेल फ्रेंड्स, कारण की याचा जो रेशो, या सगळ्यांचा रेशो हा कॉन्स्टंट येत नाही. ठीक आहे, याच्या 5 येतोय, याच्या वेगळं येतोय, त्याचा वेगळं येत नाही. ठीक आहे, म्हणजे आपल्याला, म्हणजे आपण काय म्हणतोय की हे जे एक्झाम्पल आहे ते डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये नसेल. आता आपण चेक करू की हे जे एक्झाम्पल आहे ते इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये काय आहे का. आता इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये आपल्याला माहिती आहे, आपल्याला इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये एक्स आणि वाय या दोघांचा प्रॉडक्ट कॉन्स्टंट यायला पाहिजे. ठीक आहे, मग आपण चेक करणार. कसं चेक करणार बघा. लेट्स एक्स इंटू वाय. ठीक आहे, हा कॉलम आपण कन्सिडर करणार. ठीक आहे, हा कॉलम एक्स ची व्हॅल्यू काय आहे या ठिकाणी, हा कॉलम मध्ये 30. ठीक आहे, वाय ची काय आहे 6. 30 इंटू 6, 3 × 18 180. ठीक आहे, 180 आला. ओके, यांचा जो प्रॉडक्ट आहे तो 180 आला या कॉलम मध्ये. आता काय करणार आपण, हा दुसरा कॉलम कन्सिडर करणार. एक्स ची व्हॅल्यू काय त्यामध्ये 20. ठीक आहे, 20 आणि वाय ची काय फ्रेंड्स 9. आता 20 इंटू 9 180. ठीक आहे, बघा फ्रेंड्स दोघींमध्ये 180 आला. ठीक आहे, बघा या दोघांचं प्रॉडक्ट 180 येतोय, या दोघांचं प्रॉडक्ट 180 येतोय. ठीक आहे, आणि बघा जे पुढे येत ना त्यांच्या प्रॉडक्ट पण 180 येणार, पण सध्या आपण या दोघांचा विचार करू. ठीक आहे, 180 आला ना दोघांचं प्रॉडक्ट, म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल, एक्स आणि वायचा प्रॉडक्ट हा कॉन्स्टंट येतोय. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल की हे जे एक्झाम्पल आहे फ्रेंड्स, ते एक्झाम्पल हे इनव्हर्सली व्हेरिएशन्स असेल.
इनव्हर्स व्हेरिएशन का असेल फ्रेंड्स, कारण की त्या दोघं जो म्हणजे रेशो नाही, दोघांचा जो प्रॉडक्ट आहे, दोघं व्हेरिएबलचा, व्हेरिएबल नाही म्हणणार आपण त्याला, दोघं क्वांटिटीचा जो प्रॉडक्ट आहे तो कॉन्स्टंट येतोय. ठीक आहे, दॅट्स वाय so this example is in inverse variation. ठीक आहे, दिस एक्झाम्पल इज इन इनव्हर्सली व्हेरिएशन. इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये काय आहे, कारण की दोघे क्वांटिटीचा प्रॉडक्ट हा कॉन्स्टंट येतोय. लक्षात ठेवा फ्रेंड्स, जर एक्स आणि वाय या क्वांटिटीचा जर रेशो जर कॉन्स्टंट येत असेल, कॉन्स्टंट, ठीक आहे, जर येत असेल तर ते एक्झाम्पल हे डायरेक्ट व्हेरिएशनचे असतं. ते एक्झाम्पल डायरेक्ट व्हेरिएशनचे असतं. आणि जर एक्स आणि वाय या क्वांटिटीचा प्रॉडक्ट जर कॉन्स्टंट येत असेल, एक्स आणि वाय या क्वांटिटीचा जर प्रॉडक्ट जर कॉन्स्टंट येत असेल तर ते एक्झाम्पल इनव्हर्स व्हेरिएशन असतं. ठीक आहे, ते एक्झाम्पल इनव्हर्स व्हेरिएशन असतं. नेहमी लक्षात ठेवायचं. ठीक आहे, जर तुम्हाला एखादं एक्झाम्पल दिलं असेल, त्यापैकी जर तुम्हाला मेन्शन केलं नाहीये की हे एक्झाम्पल इनव्हर्सली व्हेरिएशनचं आहे का डायरेक्टली व्हेरिएशनचं आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल, त्यांचा रेशो चेक करावा लागेल. रेशो जर कॉन्स्टंट आला तर ते डायरेक्ट व्हेरिएशनचे एक्झाम्पल असेल, आणि त्या दोघांचा प्रॉडक्ट जर कॉन्स्टंट आला, प्रॉडक्ट, तर लगेच समजायचं की ते एक्झाम्पल जे ते इनव्हर्सली व्हेरिएशनचे असेल. ठीक आहे फ्रेंड्स, ओके. आता बघा फ्रेंड्स, आता आपण काय करू, आता आपल्याला आहे ना ए, बी आणि सी याची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे, मग आता कसे करणार आपण, बघा फ्रेंड्स, आता काय करणार आपण, ए ची व्हॅल्यू काढणार, बी ची व्हॅल्यू काढणार, सी ची व्हॅल्यू काढणार. ठीक आहे, सगळ्यात आधी आपण ए ची व्हॅल्यू काढतो. आता आपल्याला माहित पडलं की हे जे एक्झाम्पल आहे फ्रेंड्स ते इनव्हर्सली व्हेरिएशनचं आहे. ठीक आहे, मग इनव्हर्सली व्हेरिएशनचं जर एक्झाम्पल असेल तर आपल्याला काय लिहिता येईल, एक्स इज इनव्हर्सली व्हेरिएट टू द वाय असं लिहिता येईल ना. पूरा जो टेबल आहे तो इनव्हर्सली व्हेरिएशनचा आहे. सो एक्स इज इनव्हर्सली व्हेरिएशन टू द वाय. एक्स इज इनव्हर्सली म्हणजे 1/y. ठीक आहे, इक्वेशन काय येणार याचं, एक्स इज इक्वल टू के इंटू 1/y येणार. ठीक आहे, मग के ची व्हॅल्यू काय येणार फ्रेंड्स, एक्स इंटू वाय. ठीक आहे, वाय इकडे डिवाइडला इकडे जाताना मल्टिप्लाय लागेल. ठीक आहे, हे इक्वेशन येणार. ठीक आहे, हे इक्वेशन एक्स इनव्हर्सली वायचं आहे. आता बघा, या इक्वेशनचा यूज करून आपण ए ची व्हॅल्यू काढणार. ठीक आहे, मग याच्यासाठी आपल्याला आहे ना, की आता बघा के ची व्हॅल्यू काय आपण घेतली होती, आता चालू काढली. के ची व्हॅल्यू आपण काय घेतली होती, के इज इक्वल टू 180 होती. ठीक आहे, आपण काढली ना, 30 इंटू 6 180, 20 इंटू 9 180. ठीक आहे, कॉन्स्टंट काय आहे, 180. सो के ची व्हॅल्यू काय येणार 180. आता काय करणार आपण, बघा नंबर या हा कॉलम चेक करणार. ठीक आहे, आपल्याला हा ए काढायचा, सो हा कॉलम चेक करणार. एक्स ची व्हॅल्यू काय येणार 30 ग्राम. ठीक आहे, पुट एक्स इज इक्वल टू 30 अँड एक्स इज इक्वल टू ए घेणार. ठीक आहे, एक्स इज इक्वल टू ए अँड वाय इज इक्वल टू 12. ए ला आपण सपोज केलं बरं, इथं पुढे सपोज केला, and y is equal to 12 and k is equal to काय घेणार फ्रेंड्स, आपण जो काढलाय तो 180 इन इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, इक्वेशन नंबर 1. आता इक्वेशन नंबर 1 कुठलं आहे, k is equal to xy. ठीक आहे, सो मग k काय आहे फ्रेंड्स 180, k च्या जागी 180 येणार. x च्या जागी a जो की आपल्याला काढायचा आहे. आणि y काय आहे 12. ओके, सो 180 मल्टिप्लाय आहे, डिवाइड लावणार. ठीक आहे, 12 हो करून घेऊ आपण डिवाइड. ठीक आहे, 12 1 12, 12 5 60 आणि 12 गुणिले 15. ठीक आहे, याची व्हॅल्यू काय येणार 15. ठीक आहे, तर फ्रेंड्स या ठिकाणी आपल्याला याची व्हॅल्यू काय मिळाली 15. ठीक आहे, आता आपण काय करणार फ्रेंड्स, आता आपण बी ची व्हॅल्यू काढणार. ठीक आहे, मग बी ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, बी हा कुठे आहे,
बी ची व्हॅल्यू काढा आपण. बी ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, वाय ची व्हॅल्यू बी बघा हा रो चेक करावा लागेल. ठीक आहे, हा रो. आता या रो मध्ये एक्स ची व्हॅल्यू काय आहे, पुट एक्स इज इक्वल टू 10. ठीक आहे, हा रो नाही कॉलम आहे. ठीक आहे, हा कॉलम. आणि बी ला आणि वाय ची काय आहे बी. ठीक आहे, बी ला आपण सपोज केलाय. ओके, आणि के काय घेणार फ्रेंड्स 180. ठीक आहे, बघा यांचे प्रॉडक्ट 180, यांचे प्रॉडक्ट 180. आपण 15 into 12 180. ओके, यांचे प्रॉडक्ट 180. सो के काय असेल 180 असेल. नाव इक्वेशन x इज इक्वल टू k इज इक्वल टू xy. ठीक आहे, मग के काय करा फ्रेंड्स 180, x काय 10 आणि y ला आपण काय सपोज केलंय b. ठीक आहे, 180 10 आहे ना, अपॉनला जाणार मल्टिप्लायला येते इकडे अपॉन. सो बी ची व्हॅल्यू काय ना 18. ठीक आहे, बी काय आला फ्रेंड्स, मग आपल्याला 18 मिळाला. आता आपण सी करणार. मग सी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सी करण्यासाठी आपल्याला ठीक आहे, आता आपल्याला सी काढायचं. सी काढण्यासाठी आपल्याला हा कॉलम चेक करावा लागेल. ठीक आहे, या कॉलम मध्ये एक्स ची व्हॅल्यू काय आहे सी. ठीक आहे, एक्स इज इक्वल टू सी. सी ला आपण सपोज केलंय. ठीक आहे, आणि त्या कॉलम मध्ये वाय ची व्हॅल्यू काय आहे 36. ठीक आहे, नेक्स्ट. आणि के काय आला होता फ्रेंड्स आपला 120 ना, सॉरी 180 आला होता. ओके, आता हे तिघ व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये घेणार. ठीक आहे, इक्वेशन नंबर 1 काय आहे, k is equal to xy. So what is the k? K is equal to 180. K is equal to 180 and x is equal to c, y is equal to 36. ठीक आहे, सो 180 मल्टिप्लाय इकडे जाताना डिव्हिजन ला होणार c. सो c is equal to 36 गुणिले 5 180. सो 5 येणार. ठीक आहे, 36 1 36 5 35 180. सो c ची व्हॅल्यू काय ना 5. ठीक आहे, आता बघा फ्रेंड्स, आता आपल्याला a ची व्हॅल्यू 15 मिळाली, b ची 18 मिळाली, c ची 5 मिळाली. ओके, आता बघा फ्रेंड्स, a आणि b, a b c याचे व्हॅल्यू तर आपल्याला मिळून गेल्या. पण आपण जे व्हॅल्यू काढले हे बरोबर आहे का हे आपण व्हेरीफाय करणार. व्हेरीफाय कसं करणार बघा, 30 into 6 180, 20 into 9 180, 15 into 12 180, 10 into 18 180, 36 into 5 180. ठीक आहे, बघा फ्रेंड्स, प्रत्येक ठिकाणी एक्स आणि वाय चा प्रॉडक्ट हा कॉन्स्टंट आहे, सेम येतोय. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी या दोघं जे क्वांटिटी आहे त्याचा प्रॉडक्ट 180 येतोय. ठीक आहे, म्हणजे आपण जे याच्यावर आपण हे सिद्ध होतं की आपण जे आन्सर काढले ए बी आणि सी याचे जे व्हॅल्यू काढले ते एक्झॅक्टली बरोबर असतील. ठीक आहे फ्रेंड्स, तर हे आपलं आन्सर असेल. आता आपण नेक्स्ट बघू. सेकंड क्वेश्चन, फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अँड राईट द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन फॉर एव्हरी एक्झाम्पल गिवन बिलो. बघा फ्रेंड्स, आता या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल दिलंय. ठीक आहे, या एक्झाम्पलवरून आपल्याला कॉन्स्टंट काढायचं आहे. ठीक आहे, व्हेरिएशनचा कॉन्स्टंट काढायचा आहे आणि त्याचं इक्वेशन लिहायचं. ओके, काय दिलंय फर्स्ट, P इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द Q. ठीक आहे, P इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द Q. इनव्हर्सली प्रोपोर्शनल का 1/QA. ठीक आहे, इफ P इज इक्वल टू 15 देन Q इज इक्वल टू 4. बघा आता काय करणार मी, आधी मी लिहून टाकतो P इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द Q. आता याला इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आपण कसं लिहिणार, P इज इक्वल टू K इंटू 1/Q. ठीक आहे, Q डिव्हिजनला आहे, इकडे जाताना मल्टिप्लायला होणार. P इंटू Q इज इक्वल टू K. सो आपल्या इक्वेशन काय मिळालं, K इज इक्वल टू P इंटू Q. ओके, हे इक्वेशन नंबर असेल. आता काय करणार,
पी आणि क्यू ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, ठीक आहे. मग काय करणार आपण, पुट P is equal to 15 and Q is equal to 4 in equation 1. ठीक आहे. P is equal to 15 and Q is equal to 4 in equation number 1 मध्ये. ओके. आता बघा फ्रेंड्स, आता काय करणार आपण, इक्वेशन काय आहे, K is equal to PQ. So K is equal to P ची व्हॅल्यू 15 आणि Q ची काय 4. सो K काय मिळाला आपल्याला, 15 चोक 60. सो K is equal to 16. ओके. सो K is equal to 16 is the constant of variation. ठीक है. P is equal to Q, हा जो आहे ना K is equal to 60 तो आपला कॉन्स्टंट असेल व्हेरिएशनचा. आता काय म्हणतोय, राईट द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता इक्वेशन कुठले आहे फ्रेंड्स, हे इक्वेशन आहे. मग या इक्वेशन मध्ये आपण काय करणार, K ची व्हॅल्यू फक्त पुट करून देणार. ठीक आहे. मग इक्वेशन काय ना, 60 इज इक्वल टू P इंटू Q. ओके. सो P Q इज इक्वल टू 60 हे आपलं इक्वेशन असेल. ठीक आहे. तीच इथं लिहून घ्या, is the equation of variation. Equation of variation. ठीक है. This is our equation, this is our constant. ठीक है. बघा आपण नेक्स्ट काय दिलंय, Z is inversely proportional to the W when Z is equal to 2.5 then W is equal to 24. आता या ठिकाणी पण आपल्याला कॉन्स्टंट काढायचं आहे आणि त्याचं इक्वेशन काढायचं आहे. ठीक आहे. काय करणार मग आधी, Z is inversely proportional to the W. ठीक आहे. मग काय येणार याचे इक्वेशन, Z is equal to K into 1 upon W. ओके. W इकडे जाताना मल्टिप्लायला होणार. ओके. ठीक आहे. हे आपलं इक्वेशन असेल, K is equal to ZW. This is our equation. नंतर काय करणार आपण, या इक्वेशन मध्ये ना Z ची काय व्हॅल्यू आहे 2.5 आणि W ची काय आहे 24. पुट करणार कुठल्या इक्वेशन मध्ये, इक्वेशन नंबर 1 मध्ये. ठीक आहे. इथं पुट लिहून घ्या. पुट Z is equal to 2.5 and W is equal to 24 in equation number 1. इक्वेशन नंबर 1 काय आहे, K is equal to Z into W. So K is equal to Z काय 2.5 and W 24. ओके. मग किती येणार, 2.5 into 24, 24 दुने 48. ठीक आहे. 48 आणि 24 गुणिले अर्धा म्हणजे 12, 48 आणि 12 60. सो K is equal to 60. ठीक आहे. लागल्याचं करून बघू आपण. 2.5 into 24 into 2.5, 24 गुणिले 5, 24 गुणिले 5 120. ओके. 24 दुने 48 किती आला, 0, 8 आणि 2 10, 1 6 2. ठीक आहे. आणि डेसिमल पॉईंट 1 आहे ना, सो 1 पॉईंट इकडे जाते, तो 60.0. सो K ची व्हॅल्यू काय 60 आहे. ओके. इज इथं लिहून घ्या, K is equal to 60 is constant of variation. ठीक आहे. इथं काय लिहिणार, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आहे ना. आता नेक्स्ट इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ठीक आहे. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय ना, K is equal to xy. सो ओके. तो K ची व्हॅल्यू काय ना 60, xy नाही आहे या ठिकाणी ZW आहे, ZW. सो हे जे आहे ना फ्रेंड्स, हे आपलं इक्वेशन असेल. ठीक आहे. दिस इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ठीक आहे. याचा आन्सर असेल. आता नेक्स्ट काय दिलं त्यांनी बघू आपण. थर्ड काय दिलं त्यांनी, x is inversely proportional to the t square if s is equal to 5 and t is equal to s is equal to 4 and t is equal to 5. ओके. बघा मग आता काय करणार आपण, s is inversely proportional to the t square.
ठीक आहे, याला इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहिणार यस इज इक्वल टू के इंटू 1/t². ओके, सो के इज इक्वल टू काय ना फ्रेंड्स, t² डिवाइड ला इकडे जाताना मल्टिप्लिकेशन ला होणार. दिस इज इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, आता काय करणार, या इक्वेशन मध्ये पुट s इज इक्वल टू 4 and t is equal to 5 in equation number 1. ठीक है, k is equal to s into t². ठीक है, आता आपण k करणार, आपल्याला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन काढायचं आहे. s ची काय व्हॅल्यू 4 आणि t ची 5 म्हणजे 5 t² म्हणजे 5 चा स्क्वेअर. 4 into 5 चा स्क्वेअर 25, 25 गुणिले 4 100. तो या ठिकाणी काय आला, कॉन्स्टंट काय आला 100. ओके, इज द k इज इक्वल टू 100 इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता काय करणार, या जे इक्वेशन मध्ये ना त्याच्यामध्ये फक्त k ची व्हॅल्यू पुट करून द्या. k ची व्हॅल्यू 100 ती आपण पुट करणार. सो इक्वेशन काय आहे, k इज इक्वल टू st². सो k ची व्हॅल्यू 100 is equal to st². So this is our equation of variation. Okay, हे काय असेल, is the equation of variation. ठीक आहे, this is the equation of variation. हे काय आला 100 आपला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आहे आणि इक्वेशन काय आहे 100 is equal to st². This is our equation of variation असेल. ठीक आहे, नेक्स्ट बघू आता. फोर्थ क्वेश्चन, x is inversely proportional to the root y. If x is equal to 15 then y is equal to 9. ओके, आता या ठिकाणी आपल्याला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन करायचं आहे आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएबल करायचं आहे. ठीक आहे, सो काय करणार आधी, x is inversely proportional to the y. ठीक आहे, याला कसं लिहिणार मग, x is equal to k into 1/y. ठीक आहे, y डिव्हिजनला इकडे जाताना मल्टिप्लायला होणार. ओके, सो k is equal to x into y. दिस इज इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, आता काय करणार, पुट x is equal to 15 and y is equal to 9 in equation 1. ठीक है, so k is equal to xy. This is our equation number 1. okay, so k is equal to x ची काय 15 and y 9. so k is equal to 15 into 9, 15 135. ठीक आहे, 135. so k काय आहे आपल्या या ठिकाणी 135. k is equal to 135 is constant of variation. This is our constant of variation. and now काय करणार, k ची व्हॅल्यू फक्त या इक्वेशन मध्ये पुट करून देणार. ते आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन असेल. ठीक आहे, सो k means 135. okay, xy is the equation of variation. ठीक है, 135 into is equal to xy is the equation of variation. k is equal to 135 is the constant of variation. ठीक है, आता आपण नेक्स्ट बघू. Next, the boxes are to be filled with the apple in a heap. If 24 apples are put in a box, then 27 boxes are needed. If 36 apples are filled in a box, how many boxes are to be needed? काय म्हणतो बघा, जर ऍपल्स असतील, ठीक आहे, एक बॉक्स मध्ये जर आपण 24 ऍपल भरत असणार, एक बॉक्स मध्ये जर आपण 24 ऍपल फिल करत असणार, तर आपल्याला सगळे ऍपल भरण्यासाठी टोटल 27 बॉक्सेस लागणार. किती लागणार, 27 बॉक्सेस. व्यवस्थित समजा, एक बॉक्स मध्ये जर आपण 24 बॉक्सेस भरले तर सगळे ऍपल्स भरण्यासाठी आपल्याला 27 बॉक्सेस लागतात. त्याचप्रमाणे जर आपण एक बॉक्स मध्ये जर 36 ऍपल ठेवले, जर एक बॉक्स मध्ये जर आपण 36 ऍपल फिलअप केले, तर आपल्याला सगळे ऍपल भरण्यासाठी टोटल किती बॉक्सेस लागतील हे त्यांनी विचारलंय. ठीक आहे, हे आपल्याला फाइंड आउट करायचं, किती बॉक्सेस लागतील फाइंड आउट करायचं. बघा फ्रेंड्स, आता या ठिकाणी आपल्याला चेक करायचंय
की हे जे एक्झाम्पल आहे ते डायरेक्ट व्हेरिएशनचं आहे का इनव्हर्स व्हेरिएशनचं आहे. ओके, आता या ठिकाणी आपण डायरेक्टली नाही चेक करू शकत की या अशा प्रकारे नाही. मग आपल्याला काय करायचं, थोडंसं लॉजिक लावावं लागेल. कसं लॉजिक लावणार बघा. 24 बॉक्सेस, तर 24 ऍपल एक याच्यामध्ये, एक बॉक्स मध्ये 24, तर टोटल 27 बॉक्सेस. जर एका बॉक्स मध्ये आपण 36 ऍपल ठेवले तर ऑब्विसली कमी लागतील ना, बॉक्सेस कमी लागतील. ठीक आहे, बरोबर. सपोज आपल्याकडे 10 ऍपल्स आहे. ठीक आहे, जर मी एक बॉक्स मध्ये जर 2 ऍपल ठेवले तर आपल्याला टोटल किती बॉक्स लागतील, 5 बॉक्सेस लागतील. ठीक आहे, आणि जर एक बॉक्स मध्ये जर आपण 5 ऍपल ठेवले तर आपण टोटल किती बॉक्स लागतील, 2 लागतील ना, 2 लागतील. ठीक आहे, म्हणजे हे जे एक्झाम्पल आहे ना, म्हणजे जसं जसं ही क्वांटिटी वाढते तसं तसं ही क्वांटिटी कमी होत जाते. ठीक आहे, म्हणजे हे ना आपलं इनव्हर्स व्हेरिएशनचं एक्झाम्पल असेल. ठीक आहे, हे काय आहे, हे आपलं इनव्हर्स व्हेरिएशनचं एक्झाम्पल असेल. तर लिहून घेऊ आपण या ठिकाणी. आधी मी काय लिहिणार बघा, लेट्स ऍपल इन बॉक्सेस bx. ठीक आहे, and boxes by. ठीक आहे, आता या ज्या क्वांटिटी आहे आपण त्याला एक्स आणि वाय कन्सिडर केला. आता बघा, आताच आपण समजून घेतलं की हे एक्झाम्पल जे आहे ते इनव्हर्स व्हेरिएशन असेल. इनव्हर्स व्हेरिएशन का असेल, एक्स क्वांटिटी जशी जशी वाढते तशी वाय क्वांटिटी कमी होत जाणार. ठीक आहे, ठीक आहे. मग बघा, ऍपल इन बॉक्सेस आर इन्क्रीज, देन बॉक्सेस आर डिक्रीज. ओके, जसं जसं आपण एक बॉक्स मध्ये ऍपल आपण वाढवणार त्यानुसार बॉक्सेसची संख्या ही कमी कमी होत जाणार. ठीक आहे, दॅट्स वाय सो द फॉलोइंग एक्झाम्पल आर इन इनव्हर्सली व्हेरिएशन. ठीक आहे, फॉलोइंग एक्झाम्पल इज इनव्हर्स, असं लिहा. फॉलोइंग एक्झाम्पल इज इनव्हर्सली व्हेरिएट किंवा व्हेरिएशन. ठीक आहे, ठीक आहे. आता आपल्याला समजून गेलं की हे जे एक्झाम्पल आहे ते इनव्हर्सली व्हेरिएशन आहे. मग आता आपल्याला काय करता येईल इनव्हर्सली व्हेरिएशन करता, x is directly proportional to the y. ठीक है, 1/y. ओके, 1/y इनवर्सली वेरिएशन है ना, इनवर्सली वेरिएशन, सो 1/y. सो x is equal to k into 1/y. ठीक है, आपल्याला माहिती आहे. आता काय x आणि y, आता आपण काय करणार, हा कॉलम कन्सिडर करणार. ओके, या कॉलम मध्ये x काय आहे 24 आणि y काय आहे 27. त्याच्यावर आपल्याला k काढू. ओके, सो x y कडे जाताना मल्टिप्लाय लागेल इज इक्वल टू k. ओके, दॅट इज आवर इक्वेशन नंबर 1. आता काय करणार, x इज इक्वल टू 24, पुट x इज इक्वल टू 24 आणि y इज इक्वल टू, हा कॉलम कन्सिडर केला आहे. या कॉलम मध्ये x काय आहे 24, y काय आहे 27, y इज इक्वल टू 27 इन इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, मग नेक्स्ट काय ना, x ची व्हॅल्यू काय आहे 24. ठीक आहे, y काय आहे 27. ओके, आणि k काय आहे, k आपल्याला काढायचं आहे. सो 24 into 27 काय तर फ्रेंड्स 24 गुणिले 27, 7 चौक 28, टू कॅरी 7 दुनी 14 16. ठीक आहे, 24 दुनी 48, 8 8 7 14 आणि सांग 648. ओके, सो के काय आला फ्रेंड्स, के आपल्याला 648 मिळाला. ओके, आता के आपल्याला मिळून गेला. आता आपल्याला के वरून आपल्याला ही व्हॅल्यू कळते. कशी काढता मी काढून दाखवतो. बघा, आता काय करणार आपण, हे इक्वेशन मध्ये के लक्षात ठेवा की आपण काय काढलाय, के आपण 648 काढलाय. ठीक आहे, 648 आपण के काढलाय. मग काय करणार, पुट k is equal to 648 and या ठिकाणी बघा हा कॉलम मध्ये आपल्याला y काढायचा आहे. ठीक आहे, मग x आपल्याला माहिती आहे. सो काय करणार आपण, x is equal to 36. ठीक आहे, x equal to 36 हा कॉलम मध्ये y काढायचा आहे. सो y is equal to a सपोज करा. ठीक आहे, आणि तोच a आपल्याला काढायचा आहे. सो इथं या ठिकाणी a मी तात्पुरता कन्सिडर केला. काय करणार मग,
इक्वेशन नंबर वन मध्ये आपण वन घेणार एक्स ची काय व्हॅल्यू 36, वाय काय वाय आपल्याला माहित नाहीये, वाय दॅट इज ए ला आपण सपोज केलाय, ठीक आहे वाय के काय 648. ओके सो a इज इक्वल टू 648 अपॉन 36. ओके 36 भागिले करून बघू आपण 648 डिवाइडेड बाय 36. ओके 36 वन जा 36 किती आला 28 उरला, ठीक आहे 8 36 इंटू 36 जुने 72 36 आठा 288, ठीक आहे म्हणजे 18 आला, ठीक आहे. सो काय नाही या ठिकाणी 180 18 भाग जातो. सो आपल्याला काय मिळाला 18. सो दिस इज अवर आन्सर. तर बघा फ्रेंड्स जर एका बॉक्स मध्ये जर आपण 24 ऍपल भरले तर आपल्याला सगळे ऍपल भरण्यासाठी टोटल 27 बॉक्सेस लागतात. त्याचप्रमाणे जर एका बॉक्स मध्ये आपण जर 36 ऍपल भरणार तर सगळे ऍपल भरण्यासाठी आपल्याला 18 बॉक्सेस लागतील. ठीक आहे बघा मग आता हे इन्व्हर्स व्हेरिएशन आहे का म्हणजे आपल्याला बरोबर आले की हे पण चेक करू. कसं चेक करणार, दोघांचा जो मल्टिप्लिकेशन आहे दोघांचा प्रॉडक्ट तो सेम यायला पाहिजे. ठीक आहे 24 गुणिले 27 करू आपण 24 गुणिले 27 आपला आताच करणार 648 असतो. ठीक आहे आणि 36 गुणिले 18 36 गुणिले 18 करून घेऊ 36 8 288. ठीक आहे आणि 36 1 36 8 8 7 14 एक कॅरी 3 आणि 3 6. ठीक आहे 648 बघा यांचा जो मल्टिप्लिकेशन आहे 648 आहे, यांचाही मल्टिप्लिकेशन 648 आहे. ठीक आहे दॅट्स वाय आपण जे सर्कल आहे ते ऍक्युरेट असेल. ओके फ्रेंड्स तर आपण नेक्स्ट बघू. नेक्स्ट राईट द फॉलोइंग स्टेटमेंट युजिंग सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. बघा फ्रेंड्स आता त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे, आता याला आपण सिम्बॉलिकली लिहायचं आहे. मग काय म्हणतोय तो बघा वेवलेंथ ऑफ साऊंड दॅट इज एल अँड इट्स फ्रिक्वेन्सी आर इन इनवर्स व्हेरिएशन. मग याला कसं लिहिणार आपण सिम्बॉलिकली म्हणजे वेवलेंथ ऑफ साऊंड एल इज इनवर्सली व्हेरिएशन टू इट्स फ्रिक्वेन्सी. इनवर्सली व्हेरिएशन म्हणजे 1 अपॉन एफ जो फ्रिक्वेन्सी आहे तो. ठीक आहे वेवलेंथ ऑफ साऊंड इज इनवर्सली व्हेरिएशन विथ इट्स फ्रिक्वेन्सी. ठीक आहे याला आपण सिम्बॉलिकली असं लिहिणार. इथं बाजूला लिहून घ्या एल वेवलेंथ ऑफ साऊंड इज इक्वल टू एल फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू एफ. ठीक आहे आणि जो वेवलेंथ आहे साऊंडची वेवलेंथ ती इनवर्सली व्हेरिएट करते फ्रिक्वेन्सीला. ठीक आहे याला सिम्बॉलिकली आपल्याला असं लिहिता येईल. नेक्स्ट तो काय म्हणतोय नेक्स्ट स्टेटमेंट काय इंटेन्सिटी ऑफ लाइट व्हेरीज इनवर्सली विथ द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स ऑफ द स्क्रीन फ्रॉम द लॅम्प. आता याला कसं लिहिणार आपण सिम्बॉलिकली इंटेन्सिटी ऑफ लाइट त्याला आपण आय ने डिनोट करतो. ठीक आहे व्हेरीज इनवर्सली विथ द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. ठीक आहे इनवर्सली व्हेरिएट इनवर्सली 1 अपॉन डी स्क्वेअर काय आहे स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. ठीक आहे आय काय आहे इंटेन्सिटी ऑफ लाइट. ठीक आहे इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स स्क्वेअर ऑफ डिस्टन्स स्क्रीन आणि हा डी स्क्वेअर आहे तो स्क्वेअर ऑफ डिस्टन्स असेल. ठीक आहे या ठिकाणी लिहून घ्या आय इज इक्वल टू इंटेन्सिटी ऑफ लाइट. ठीक आहे आणि डी म्हणजे डी स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर ऑफ डिस्टन्स ऑफ स्क्रीन. ठीक आहे या ठिकाणी लिहून घ्या स्क्वेअर ऑफ डिस्टन्स ऑफ स्क्रीन. ठीक आहे आता नेक्स्ट बघू आपण. नेक्स्ट काय दिलं फ्रेंड्स y is inversely proportional to the root y and when x is equal to 14 y is equal to 16 if x is equal to 10 then find y. ओके आता गिवन मध्ये काय दिले आधी गिवन लिहून घ्या x is inversely proportional to the root y दिले x is equal to 40 दिलाय 40 दिलाय आणि y is equal to 16 दिलाय. ठीक आहे आता आपण सगळ्यात काय करणार याचे इक्वेशन तयार करणार. इक्वेशन कसं तयार करणार फ्रेंड्स अल्फा गायब होऊन जातो इज इक्वल टू के आणि 1 अपॉन रूट वाय.
ठीक आहे. रूट वाय डिव्हिजनला आहे, इकडे जाताना मल्टिप्लिकेशन होणार. ओके, सो के इज इक्वल टू एक्स रूट वाय. दिस इज अवर इक्वेशन नंबर 1. त्याला मी इक्वेशन नंबर 1 का मानला तर की हा इक्वेशनचा यूज करून आपल्याला के काढता येईल, आणि के जर काढला तर आपल्याला वाय पण पुढे काढता येणार. ठीक आहे, सगळ्यात आधी आपण के काढणार. ओके, सो इथे लिहून घ्या मग. पुट x is equal to 40 and y is 60 in इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, इक्वेशन नंबर 1 मध्ये इक्वेशन नंबर काय 1 काय आपलं x k is equal to x root y. ओके, k आपल्याला काढायचा आहे. x काय फ्रेंड्स, x ला जागी 40 ठेवणार, y ची जागी काय ठेवणार 16. ओके, सो k is equal to 40 root 16 म्हणजे 4. ठीक आहे, सो 40 into 4 160. सो k is equal to 160 असेल. ओके, आता k is equal to 160 आपल्याला मिळून गेला. त्याच्यावर आपल्याला आपलं y काढता येईल. ठीक आहे, कसं काढता येईल मी काढून दाखवतो. काय करा आपण, पुट k is equal to 160 जो की आपण काढून ठेवला आहे. ठीक आहे, नेक्स्ट काय x is equal to 10. x is equal to 10 आपल्याला काढायचं काय आहे, y काढायचं आहे. मग काय त्याच्यासाठी y काढण्यासाठी आपण k ची व्हॅल्यू आणि x ची व्हॅल्यू पुट करणार इक्वेशन नंबर 1 मध्ये. ठीक आहे, इन इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, सो k काय फ्रेंड्स 160. आधी इक्वेशन लिहून घेऊ आपण. ओके, k काय 160, x काय फ्रेंड्स 10, रूट y आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, सो 160 मल्टिप्लिकेशन 10 आहे, डिव्हिजन ला इकडे जाणार रूट y. सो रूट y आपल्याला काय मिळालं फ्रेंड्स, रूट y आपल्याला 16 मिळाला. ठीक आहे, पण आपल्याला काढायचं आहे y. रूट y तर 16 आहे, पण आपल्याला y काढायचं आहे. मग y कसं काढणार बघा, आपण काय करणार, दोघं साईडला स्क्वेअरिंग करून देणार. ठीक आहे, रूट y त्याच्या स्क्वेअर इज इक्वल टू 16 चा स्क्वेअर. ओके, रूट y चा स्क्वेअर इज इक्वल टू 16 चा स्क्वेअर. मग रूट y चा स्क्वेअर म्हणजे y. ठीक आहे, बघा रूट y चा स्क्वेअर. आता रूट y च्या स्क्वेअरला आपण कसं लिहितो, रूट y इंटू रूट y. ओके, आणि रूट y ला कसं लिहितो, y raised to 1/2 इंटू y raised to 1/2. ठीक आहे, बेस सेम आहे, त्याला एकदा लिहिना घातांकांची बेरीज होते. ठीक आहे, इंडायसेसचं सम होणार. सो हाफ प्लस हाफ 1, सो y. ठीक आहे, रूट y स्क्वेअर इज इक्वल टू y ना. सो y इज इक्वल टू 16 चा स्क्वेअर 256. ओके, तर बघा फ्रेंड्स आपल्याला y काय मिळाला 256 मिळाला. ठीक आहे, बघा इज इक्वल टू काय लिहिणार आपण या ठिकाणी, y इज इक्वल टू 256. दिस इज अवर आन्सर. ठीक आहे, आता नेक्स्ट काय, x is inversely variation as y when x is equal to 15 then y is equal to 10. If x is equal to 20 then y is equal to how much. ठीक आहे, y is equal to question. आता बघा फ्रेंड्स काय म्हणतो तो, x is inversely variation to the y. याला कसं लिहिणार आपण, x is inversely proportional to the y. ठीक आहे, मग काय करणार आपण, x 15 दिलाय, y 10 दिलाय, याच्यावरून आपण k काढणार आणि k ची व्हॅल्यू काढली गेल्यानंतर आपल्याला नंतर आपल्याला y काढता येईल. ओके, मग सगळ्यात आधी आपण k काढणार. मग k काढण्यासाठी आपल्याला काय करणार, याला इक्वेशनच्या फॉर्म मध्ये मांडावं लागेल. x इज इक्वल टू k इंटू 1/y. y काय आहे, y या ठिकाणी डिव्हिजनला आहे, इकडे जाताना मल्टिप्लिकेशन होईल. सो k इज इक्वल टू xy. दिस इज इक्वेशन नंबर 1. ओके, आता नेक्स्ट काय ना, x ची व्हॅल्यू 15, y ची 10 आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करणार. ठीक आहे, k काढण्यासाठी पुट x इज इक्वल टू 15 and y इज इक्वल टू 10 इन इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण पुट करणार. इक्वेशन नंबर 1 कुठलं आहे, k इज इक्वल टू xy. सो k आपल्याला काढायचा आहे, x काय 15 आणि y काय 10. सो k इज इक्वल टू 15 गुणिले 10 150 होतात. सो k आपल्याला काय मिळाला 150 मिळाला. आता काय करणार फ्रेंड्स आपण, आता पुट k इज इक्वल टू 150. ओके, x इज इक्वल टू 20
इन इक्वेशन नंबर 1, ठीक आहे. या इक्वेशन मध्ये आपण k ची आणि x ची व्हॅल्यू जर टाकली तर आपल्याला आपोआप y ची व्हॅल्यू मिळून जाईल, जे की आपल्याला काढायची. ओके, सो k इज इक्वल टू xy, हे आपली इक्वेशन नंबर 1 आहे. k ची व्हॅल्यू काय टाकणार? 150 टाकणार. ओके, x काय टाकणार? 20, y. सो 150 20 मल्टीप्लाय इकडे जाणार डिव्हिजन ला होणार इज इक्वल टू y. सो y काय आहे फ्रेंड्स? y इज इक्वल टू 0 0 कॅन्सल. आता 1502 7.5, ठीक आहे, 7.5. सो आपल्याला y काय मिळाला? 7.5 मिळाला. ओके, जो की आपल्याला इथं काढायचं होता. सो y इज इक्वल टू 7.5 हे आपला आन्सर असेल. ठीक आहे फ्रेंड्स. तर फ्रेंड्स या ठिकाणी आपण आजचे लेक्चर संपूया. आशा करतो की आजचे लेक्चर तुम्हाला नक्कीच समजलं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल फ्रेंड्स तर नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी आपल्या चॅनलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यानुसार तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.